आमदार बच्चू कडूंनी नाशिकच्या ग्रामीण भागाचा दौरा केला। निफाडच्या नैताळे या ठिकाणी दौऱ्यावर गेलेल्या बच्चू कडूंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 2 एकर कांदा पिकावर काही दिवसांपूर्वी रोटर फिरवला होता। त्या शेतकऱ्याशी बच्चू कडू यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला। भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात, या गद्दारांसोबत जायला नको होतं असं त्या शेतकऱ्यांनी म्हटलंय। तर सभागृहात तुम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडून कांदा उत्पादकांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मतदार काय मारलं? गद्दार म्हणजे काय? बोला ना। गद्दार नाही मग काय? आता उद्धव साहेब उभे होते आणि उद्धव साहेबांनी भाजप शिवसेनेचं पोस्टर लावून निवडून आले, बरोबर आहे? तुम्ही मतदार काय मारलं? ऐका माझं, ऐका नाही, आपण एकतर्फी नाही बोलू, आपण निपक्ष बोलू। आता तुम्ही माझी युती आणि मी ग्रामपंचायतमध्ये एकत्र आपण पॅनल लावलं। तुम्ही काय केलं की मला सरपंच व्हायचा आहे, तर बच्चू कडूला सोडायचा आहे। तुम्ही लगेच काँग्रेस राष्ट्रवादीला हात पकडला आणि ज्याच्या सोबतीनं निवडून आले त्यांना तुम्ही सोडून दिलं, बरोबर आहे का नाही? ऐका ऐका, हे बरोबर आहे का नाही? ऐका नाही। आता मुख्यमंत्र्यासाठी तुम्ही ज्या लोकांनी मत मारलं त्याला सोडून दिलं का दिलं? पहिली गोष्ट ऐकून घ्या, जे उद्धव साहेबांना काय शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सोडलं काय सरकार भाजप सोबत? तुम्ही आम्ही ना राजकीय नेत्याचे एवढे अधीन झालो आहे का आम्हाला बाप मेल्याचं दुःख नाही आहे भाऊ, पण आम्ही आमच्या नजरेत तुम्ही दैवत आहे। राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा 17वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी ठाण्यात राज ठाकरेंनी सभा घेतली। सभेतून राज ठाकरेंनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला। 65 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसची आजची अवस्था काय आहे, त्यामुळे आज भरती आहे, उद्या ओहोटी येणार, हे भाजपने देखील लक्षात ठेवावं असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला। तर मनसेच्या वाट्याला गेलात म्हणून मुख्यमंत्रीपद गेलं असा टोला राज ठाकरेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंनाही लगावला। त्याचबरोबर सत्तेपासून आपण दूर नाही, महापालिकेत आपण सत्तेत येणारच असा विश्वासही मनसैनिकांना त्यांनी दिला। त्या भोंग्यांच्या प्रकरणानंतर मला त्या ह्याला कुठे अयोध्येला मला बोलवलं। तिकडे विरोध करणारे कोण? हिंदुत्ववादीच। ज्यांनी हे सगळं केलं त्यांचं पुढे काय झालं? हे असंच असतं, म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही कोणी। या भोंग्यांच्या विरोधामध्ये ज्यावेळेला आंदोलन झालं, माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती जवळपास 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या गेल्या महाराष्ट्रभर। बोललो ना, वाटेल जायचं नाही, मुख्यमंत्री पदावर जावं लागलं। सगळ्या गोष्टींची आंदोलनं ही आपण घेतली। मशिदींवरचे भोंगे असू देत, पाकिस्तानी कलावंतांना हाकलून देणं असू देत, पण ह्याबद्दल ते ज्यावेळेला सांगतात बाकीचे की आम्ही हिंदुत्वाला मानतो, म्हणजे काय करता? म्हणजे काय असतं तुमचं हिंदुत्व? म्हणजे काय असतं नेमकं? नुसती जपमाळ? प्रत्यक्ष कृतीमध्ये तर कधी दिसत नाही ते। या सगळ्या महानगरपालिका आपल्याला जिंकायच्या आहेत, कळत नाही ती महानगरपालिका आता कधी निवडणुका होणार आहेत। गेली 2 वर्ष 10वीला नापास झाल्यासारखंच वाटतंय। काय वाटतंय निवडणुकीचं? काय वाटतंय? मार्च जवळ आले की काय वाटतं काय निवडणुकीचं? ऑक्टोबर जवळ आले की बहुधा मार्च। चला 10वीला नापास झालो की काय वाटायला लागलं? 2 वर्ष तेच चालू आहे आपलं। मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी मुख्य आरोपी अशोक खरातसह किसन सोलंकी आणि मोहम्मद रमजान अली खान उर्फ पप्पू खान यांच्या कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली। खरात जुना राजन टोळीचा हस्तक असल्याचा पोलिसांनी कोर्टात दावा केला। खरातच्या विरोधात मोक्कासह एकूण 13 गुन्हे दाखल झालेत, मात्र बहुतेक गुन्ह्यांमध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली आणि या प्रकरणी आतापर्यंत खंडणी विरोधी पथकानं 4घांना अटक केली आहे। दरम्यान या हल्ल्याबाबत बोलताना माझ्या मुलांचं रक्त वाया जाऊ देणार नाही असा सूचक इशारा राज ठाकरेंनी दिला। त्या दिवशी घटना घडल्यानंतर मी काही बोललो नाही। मला अनेकांनी विचारलं, तुम्हाला काय वाटतं कोणी केलं असेल, कोणी केलं असेल? एक निश्चित सांगतो, ज्यांनी केलंय त्यांना पहिलं समजेल की हे त्यांनी केलंय, मग सगळ्यांना कळेल की हे त्यांनी केलं। माझ्या मुलांचं असं रक्त मी वाया घालू देणार नाही। महाराष्ट्रासाठी काम करायला आलेत, या फडतूस लोकांसाठी नाहीत।